मी बोलतोय या चॅनलवरती आपलं प्रथमतः मी स्वागत करतो. आज आपण चोंडी या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या पाठीशी तुम्ही पाहत आहात ही सीना नदी आहे. या सीना नदीमध्ये बारमाही पाणी राहतं आणि या पाण्याचा उपयोग या गावातील लोकांना होत असतो. हा सीना नदीच्या काठावर आहोत आणि हे आपल्याला जो पाहत आहोत हे पूर्णपणे ह्या मंदिराचा अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराचा हा घाट आहे. पूर्वीच्या काळी येथील ग्रामस्थांनी अशा पद्धतीने सांगितलंय की ज्यावेळेस आपण नदीकडे येतो त्यावेळेस ह्या घाटाचा उपयोग केला जायचा. त्याचप्रमाणे आता ही पाठीमागं तुम्ही पाहत आहात हे जे आहे हे चोंडाई हे मंदिर आहे. या चोंडाई मंदिरापासून ह्या गावाचं नाव चोंडी असं पडलं आहे. वाड्याच्या मुख्य गेटवर आहोत. या प्रवेशद्वारापासून आपण ह्या अहिल्यादेवींच्या वाड्याकडे जात असतो आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत अतिशय भक्कम असा हा प्रवेशद्वार बनवलेला आहे. आपण आपल्या पाठीमागं देवींचा अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असा आपल्याला पाठीमागं ओजस्वी असा पुतळा दिसत आहे आणि डाव्या आणि उजव्या बाजूला हे निसर्गरम्य असे झाडं आहेत. आपण सर्वजण पाहत आहोत. इथं अतिशय सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. अतिशय सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे. येथे अतिशय सुंदर स्वच्छता या ठिकाणी ठेवली जाते. पुतळ्याच्या समोर आहोत. हा अतिशय भव्य दिव्य असा उंच या ठिकाणी पुतळा आहे. या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा जन्म 31 मे 1725 रोजी या ठिकाणी जन्म झालेला आहे. या उजव्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे आणि या पुतळ्याच्या पाठीमागं ज्या ठिकाणी अहिल्यादेवींचा जन्म झाला, अहिल्यादेवी होळकर या ठिकाणी महादेवाची पूजा करायची. इथं अतिशय भक्कम असं हे दगडी भिंतीमध्ये खांब आहेत, आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे हे आतील भाग तुम्ही पाहू शकता. किती सुंदर असा हा भाग बनवलेला आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला नंदीचं दर्शन घ्यावं लागायचं. या ठिकाणी आपण नंदीचं दर्शन घेत आहोत. हे दगडी कामामध्ये कासव आहे. अतिशय वरील भाग आपण पाहू शकतो. आपण कितीही पाऊस झाला तरी कोणत्याही प्रकारचं पाणी येत नाही. मंदिराचं संरक्षण केलं जातं. हा आतील गाभा आहे. या ठिकाणी आपण महादेवाची पिंड पाहू शकता. या ठिकाणी पिंड जी आहे या पिंडीचं अहिल्यादेवी होळकर या पिंडीचं पूजा करायच्या. ही पिंड अतिशय ओजस्वी आणि तेजस्वी आपण पाहत आहोत. आजही राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोक आल्यानंतर या पिंडीची पूजा करतात, अभिषेक घालतात. या ठिकाणी वाड्याकडे चाललेलो आहोत. हे वाड्याचं प्रवेशद्वार आहे. अतिशय सुंदर असं प्रवेशद्वार आहे. भक्कम या ठिकाणी प्रवेशद्वार बांधलेलं आहे. या वाड्यामध्ये आगमन केलेलं आहे. तर अहिल्याबाई होळकरांचं लग्न कशा पद्धतीने झालं. हे चोंडी हे गाव सीना नदीच्या किनारी वसलेलं आहे. गावात अहिल्यादेवींचा जन्म झाला. प्रवासात असताना बाजीराव पेशवे मल्हारराव होळकर यांचा मुक्काम या गावात पडला होता. प्रतीनुसार ते ग्रामदैवताच्या दर्शनास तिन्ही सांजेला मारुतीच्या देवळात आले होते. याच वेळी 8 वर्षांची अहिल्या देवास तेलवात घालण्यास तेथे आली होती. आपले गुरुजी तात्या पंतोजी बाजीरावांचे समोर साष्टांग नमस्कार घालताना पाहून ही 8 वर्षाची अहिल्या गुरुजींना म्हणाली, तात्या तुम्हीच तर आम्हाला सांगता ना, आपण कोणासमोर वाकायचे नाही, झुकायचे नाही आणि तुम्ही तर साष्टांग दंडवत घातला. कोण आहेत हे लोक? तिचा हजरजबाबीपणा व हुशारी पाहून बाजीरावांनी मल्हाररावांना अहिल्यास सून करून घेण्याचा आग्रह केला. अहिल्याबाईंच्या वडिलांची मानकोजी शिंदेंची गरिबीची परिस्थिती यामुळे आपल्या एकुलत्या एक मुलाची खंडेरावांची लग्नास हौसमौज कशी होणार. आपण मोठ्या परगण्याचे सुभेदार, तेव्हा आपल्या मोठेपणास साजेल असा
लग्न सोहळा व्हावा हा मल्हाररावांच्या मनीभाव पेशव्यांनी ओळखला व म्हणाले, मल्हारराव, चिंता कसली करता, मुलीची बाजू आमची पेशव्यांची समजा. हे लग्न आम्ही मोठ्या थाटामाटात पुण्याला शनिवार वाड्या पुढे करून देऊ. अशा पद्धतीने अहिल्यादेवींचं लग्न या मंदिरामध्ये ठरलं केलेलं आहे. आपल्या पाठीमागं पाहत आहोत ते समोर दिसतं ते विश्रांतीगृह आहे. त्याच्या शेजारी ही त्यांची बैठक व्यवस्थेचा हॉल आहे. आपण 2 हत्ती या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे आपण डाव्या बाजूला या ठिकाणी अहिल्यादेवींचा जो मुख्य वाडा आहे तो या ठिकाणी पाहत आहोत. अगदी त्या ठिकाणी आपण थोड्या वेळामध्ये सर्व माहिती पाहणार आहोत. हे सुंदर असे या ठिकाणी पुतळे आहेत, आपण पाहत आहोत. ढोल वाजवणारा तिथं मोर आहे, ही बैठक व्यवस्था आहे. आणि आमच्या ह्या पाठीमागं आपण पाहत आहोत या पुतळ्या राजगृहाकडे चाललो. हा राजगृहाकडे जाण्याचा प्रवेशद्वार आहे. लाकडी दरवाजा आहे. त्या दरवाजाची कड्या, फिरकी अतिशय भक्कम अशा आहेत. आपण या राजगृहामध्ये या ठिकाणी आलेलो आहोत. राजगृहामधील ही आपण पाहत आहोत ही ओसरी आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी लोक बसायचे. त्याचप्रमाणे ही जी आहे ही कोठी आहे. हे खाली आपण पाहत आहोत. भुयारी मार्ग आहे. या ठिकाणी पूर्वीच्या काळी या भुयारी मार्गाने काही लोक जात असे. जे आहे ते अतिथीगृह आहे. आपण अतिथीगृहातून या बैठक हॉलमध्ये आलेलो आहोत. हे जे आहे ते बैठक हॉल आहे. आणि आपण हे आतमध्ये देवघर आहे. अहिल्यादेवी होळकरांचं या ठिकाणी पूर्वी देवघर होतं. त्याचप्रमाणे या ठिकाणी हे तळघर आहे. पूर्वीच्या काळी तळघराचा पूर्वीच्या काळी हे जुन्या पद्धतीचा हा मजला आहे. या दुसऱ्या मजल्यावर आपण आलेलो आहोत आणि आता आपण दुसऱ्या मजल्यावर आलो आहोत. याला खलबतखाना असं म्हटलं जायचं. अतिशय सुंदर असा त्या व्ह्यू आहे की जुन्या पद्धतीची आपण बाल्कनीमध्ये चाललेलो आहोत. तर तुम्हाला या बाल्कनीमधून आपल्याला हे सीना नदी पाहता येते. अतिशय सुंदर असा निसर्गरम्य हा वातावरण पाहायला मिळत आहे. खाजगी बैठक व्यवस्था आहे. या ठिकाणी आपण खाजगी बैठक व्यवस्था दाखवतो आहे. ज्या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी स्नान केलं जायचं ते ठिकाण आहे. तळघर आहे. अतिशय खोल असा तळघर आहे. आपण पाहू शकता एक तळघराकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत आणि असं गोपनीय असं हे तळघर आहे. अहिल्यादेवी होळकरांचा हा आड आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी घेतलं जायचं. आणि हा रहाट आहे. या रहाटाला दोरी बांधली जायची आणि ह्या दोरी बांधून या ठिकाणी पाणी काढलं जायचं. आपल्यासोबत शेजारील गावातील ज्ञानदेव ढवळे या ठिकाणी आहेत. त्यांना मी विचारतो या स्थळाविषयी आपल्याला काय वाटतं. आमचं असं मत आहे की आमच्या शेजारील अहिल्यादेवी यांचं एवढं कर्तृत्व मोठं आणि त्यांच्या शेजारील गावाला आमच्यासारख्या छोट्या माणसांचा जन्म झाला तो आम्हाला का आनंद वाटतो
की अहिल्यादेवींनी जे मंदिराचे जीर्णोद्धार केले, एक पराक्रमी स्त्री होती आणि त्यांनी जे आत्तापर्यंतचे जे आदर्श माता म्हणून आणि पराक्रमी स्त्री म्हणून जे काही गोष्टी केल्या त्याचा एक आमच्यासारख्या गावातील किंवा शेजारील गावातील लोकांना नक्कीच अभिमान वाटतो.